लेट 28 11 चॅप्टर आहे रेशिओ प्रपोर्शन्स क्लास आहे 6. यामध्ये आपण रेशिओ कसा काढायचा ते पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन काय आहे, इन इच एक्झाम्पल बिलो फाइंड द रेशिओ ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर. म्हणजे पहिला आणि दुसऱ्या नंबरचा रेशिओ काढा. 24 दिलेला आहे, 24 डिवाइड बाय 56. तर 24 कितीच्या पाड्यात आहे, तर 8च्या पाड्यामध्ये 24 आहे. 8 1 8 8 2 16 8 3 24. 8च्या पाड्यामध्ये 24 आणि 56 दोन्ही पण आहे. तर किती नंबरला आहे ते मोजायचं. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 48 8 7 56. 7 नंबरला 56 आहे आणि 8 3 24. 3 नंबरला काय आहे, 24 आहे. म्हणजे 3 आणि 7 हा कितीचा रेशिओ आला, 24 आणि 56चा. ते लिहिण्यासाठी असं लिहायचं. याला इंग्लिशमध्ये म्हणतात 3:7 आणि मराठीमध्ये म्हणतात 3:7. पहिल्या नंबरचा रेशिओ झालेला आहे. आता दुसऱ्या नंबरचा 63 डिवाइड बाय 49. आता असं लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, कितीच्या पाड्यामध्ये, 7च्या पाड्यामध्ये 63 पण येतात आणि 49 पण येतात. 7 7 49 आणि 7 9 63. 9 डिवाइड बाय 7 म्हणजे 9:7 हा रेशो आलेला आहे 36 आणि 49चा. त्यानंतर तिसरा आहे 52 डिवाइड बाय 65. 52 आणि 65. 13च्या पाड्यामध्ये येतात 52 आणि 65. तर किती नंबरला येतात ते आपण मोजून पाहूया. 13 दोन्हीकडे पण लिहून घ्यायचा. 13 1 13 13 2 26 13 1 49 13 4 52 13 5 65 4/5 म्हणजे 4:5. चौथा आहे 84/60. 48 आणि 60. आता 48 आणि 60 कितीच्या पाड्यामध्ये येतात, तर 12च्या पाड्यामध्ये दोन्ही पण संख्या येतात. किती नंबरला येतात ते मोजूया आपण. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 25 60 12 6 72 12 7 84 12 8 96 12 7 84 म्हणजे 7 डिवाइड बाय 5 म्हणजे 7:5 हा रेशो आलेला आहे 4th वाल्या इक्वेशनचा. 5 नंबरचं इक्वेशन आहे 35/65. आता हा कितीच्या पाड्यामध्ये आहे, तर 5च्या पाड्यामध्ये दोन्हीला पण भाग जातोय. म्हणजे 7 5 किती 35 आणि इथं 5 1 5 आणि इथं 5 3 15 म्हणजे 7/35. 7:30 हा रेशो आलेला आहे. 66 नंबरचं गणित 121 and 99 कितीच्या पाड्यात आहे, हे एकदम सोपं आहे. 11च्या पाड्यात आहे. 11 9 99 11 10 110 11 11 10 110 11 11 121. 11/9 11:9 is the answer of the particular question. पहिला क्वेश्चन झालेला आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. दुसरा क्वेश्चन काय आहे, फाइंड द रेशिओ ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. म्हणजे पहिले जे नंबर दिलाय आणि ते दुसरा नंबर दिलाय त्यांचा काय करा, रेशिओ काढा. आता आपण इथं आन्सर करूया. पहिलं काय दिलंय 25 बेड्स आणि 40 बेड्स. तर हे बेड्स काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. ते सेम आहे ना, तर मग आपण काय करूया, 25 डिवाइड बाय 40 इज इक्वल टू 5च्या पाड्यात आहे हे दोन्ही पण. 5 5 25 5 8 40 म्हणजे 5 आणि 8. तर रेशिओ आहे, द रेशिओ इज 5:4. रेशिओ काय आलेला आहे 5:8. दुसरं काय आहे 40 and 120 रुपीज. आता इथं रुपीज काय आहे, सेम टू सेम आहे ना. मग काय करायचं आपण इथं आन्सरमध्ये असल्याचं 40 डिवाइड बाय 120. तर मग कितीच्या पाड्यात येते, 4 1 4 4 2 8
4×3=12 म्हणजे 40. आपण 40 लिहू शकतो. इथं 40 40 इथं लिहू शकतो. आणि इथं पण 41 जा 40, 41 जा 80, 43 जा 120 म्हणजे 1/3. द रेशिओ इज 1:3 म्हणजे 1:3. हा रेशिओ आलेला आहे दुसऱ्या इक्वेशनचा. तिसरा आहे 15 मिनिट्स अँड 1 hours. म्हणजे आता इथं मिनिट दिलेलं आहे आणि इथं काय दिलेलं आहे, हावर्स दिले. आता ह्या मिनिटला तर आपण मिनिटांना तर आपण तासांमध्ये करू शकत नाही. पण एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. म्हणजे 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट. म्हणजे एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. मग आपल्याला काय करायचं, ते आपल्याला दुसऱ्याचं एका हावरचे 60 मिनिटं मिळालेले इथं. म्हणजे इथं ॲन्सरमध्ये असं काय करायचं, 15/50/60. म्हणजे याला पण कितीने भाग जातो, इथं 15 × 15च्या वाड्यात 15 × 15 आणि 15 × 30, 15 × 45, 15 × 60 म्हणजे 1/4. The ratio is 1:4. 1:4 म्हणजे तिसऱ्या इक्वेशनचं उत्तर मिळाले 1:4. आता चौथा आहे 30 लिटर आणि 24 लिटर्स. म्हणजे हे दोन्ही पण लिटर्समध्ये आहे ना, त्याच्यामुळं काही कन्वर्जन करायची गरज नाही. जर इथं लिटरमध्ये नसतं तर आपल्याला कन्वर्जन करावं लागलं असतं. हे दोन्ही पुढचे जे असतात ना, जे ग्रॅम, मीटर, किलोमीटर काय ते सेम टू सेम असणं गरजेचं आहे. 30/24. आणि जी पहिल्या वेळेस संख्या दिली ना ती पहिल्यांदाच घ्यायची आणि दुसऱ्या वेळेस दिलेली ती खाली घ्यायची. मग 6च्या पाड्यामध्ये देतात ते हे दोन्ही पण 6 6. 6×5 30 आणि 6 × 6 = 7 12 7 × 8 6 × 4 = 24 5/4. The ratio is 5:4. आता पाचवं गणित आहे 99 kg आणि इथं आहे ग्राम्स. म्हणजे आता हे आहे किलोग्रॅममध्ये आणि हे आहे ग्रॅममध्ये. म्हणजे हे किती किलो आहे, इथं किती लिहिलं आहे 44,000 ग्रॅम. आता याला जर आपण किती हजाराने जर डिवाइड केलं आणि आपण याला काय करायचं, आपल्याला के जी मध्ये आणायचं आहे. 4 कारण की के जीमध्ये इथं आहे ना, आपण इथं पण के जीमध्ये आणू. 0 0 0 डिवाइड बाय 1000. 1 किलो म्हणजे किती 1000. मग हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य गेले. म्हणजे आपण डिवाइड केलं म्हणजे किती आलं याचं 44 kg हे उत्तर आलेलं आहे. आता 99/44 कितीच्या पाड्यात येते, हे 11च्या पाड्यात येते. 11 × 11 × 11 × 9 = 99, 11 × 33, 11 × 4 = 44. 9/4. The ratio is 9:4. आता इथं 6 नंबरचं इक्वेशन आहे 1 लिटर आणि इथं आहे 25 मिलीलिटर. 250 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर म्हणजे किती, 1 लिटर म्हणजे 1000 ml. 1 लिटर म्हणजे किती 1000 ml. म्हणजे आपल्याला इथं काय लिहावं लागेल, 1 लिटरच्या ऐवजी ml मध्ये लिहावं लागेल ना. हे सेम टू सेम आणलं का नाही, आपण सेम टू सेम लागतंय. पुढचं जे असतं ग्रॅम किलो इथं लिटर होतं, पण आपण हे ml ला तर काय लिटरमध्ये करू शकत नाही. त्यामुळे हे लिटरला आपण ml मध्ये करू शकतो म्हणून आपण तसं केलंय. म्हणजे 1000 डिवाइड बाय 250. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला. 25च्या पाड्यामध्ये येतात हे 25. इथं पण लिहू 25. 25 × 25, 25 चोक 100 म्हणजे 4 डिवाइड बाय 1. The ratio is 4:1. ह्या इक्वेशनचं पण काय झालेलं आहे, सोल्युशन संपलेलं आहे. आता 7वं काय आहे, 7व्यामध्ये आहे
60 पैसे आणि 1 रुपया म्हणजे 1 रुपीज. आता ह्या पैशांना आपण काय करू शकतो, रुपीजमध्ये कन्वर्ट नाही करू शकत, पण 1 रुपयाला आपण पैशांमध्ये कन्वर्ट करू शकतो. 1 रुपया म्हणजे किती, 100 पैसे. तर मग याचा आन्सरमध्ये लिहायचं 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे. तर मग आपण 60 आधी म्हणून नंतर 1 रुपयाचं आपण काय केलं आहे, 100 पैसे. तर मग आता ह्याला आपण काय करू शकतो, 20च्या पाड्यात डिवाइड करू शकतो. 20च्या पाड्यामध्ये किती नंबरला येतात, तर 20च्या पाड्यामध्ये 20 × 21 20 × 60 म्हणजे 2 × 2 4 × 6 3 नंबरला येतात आणि 2 × 5 किती 10. तर म्हणजे 3/5. द रेशिओ इज 3:5. 7 नंबरचं इक्वेशन झालेलं आहे. आता आपण 8 नंबरचं पाहूया. 75 ग्रॅम्स आणि 1/2 kg म्हणजे 750 ग्रॅम आणि हे काय दिले 1/2 म्हणजे काय तर अर्धा किलो दिले. ह्याचं आपण 1/2 kg ला आपण काय करू शकतो, म्हणजे अर्धा 1000 ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो, तर अर्धा किलो दिले म्हणजे 500. आता 1000 ग्रॅम म्हणजे काय, अरे 1 किलो असतं. आता ह्याला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर ह्याचे किती येतात, 500 येतात. म्हणजे ह्याला आपण ग्रॅममध्ये लिहिलेला आहे 500 ग्रॅम. हा शब्द आहे GRAM, इथे ग्रॅम आहे. तर आपण 750 डिवाइड बाय 500 हा शून्याला घालू. आता 25 ने जातोय दोन्हीकडे पण भाग, तर 25 ने देऊ. 25 × 1 = 25 25 × 2 = 50 25 × 3 = 75 25 × 2 = 50. इथं 3/2. द रेशिओ इज 3:2. 9वं गणित आहे 125 सेंटीमीटर आणि इथं काय आहे 1 मीटर. म्हणजे आता आपण काय करायचंय, 1 मीटर आहे ना, एक मीटरला आपण काय म्हणतो, तर 109 इक्वेशन आहे 125 सेंटीमीटर आणि 1 मीटर. 1 मीटर म्हणजे किती, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता इथे 125 दिलेलं आहे आणि आपण हे 1 मीटरचं काय केलं आहे, 100 सेंटीमीटर केलं आहे. सेंटीमीटर सेम करायचं होतं, हे सेम केलेलं आहे. मग आता इथे 100 लिहायचं. आता इथं 25ला दोन्ही पण भाग जातोय, इथं पण 25, इथं 25/5 125 आणि इथं 25 चौक 100 म्हणजे इथं 25 चौक आहे आणि इथे 4, इथं 5 डिवाइड बाय 4. द रेशिओ इज 5:4. आता तिसरं इक्वेशन आहे रीमा हॅज 24 नोटबुक्स. म्हणजे रीमा नावाच्या मुलीकडे 24 वह्या आहे. नोटबुक म्हणजे काय तर वह्या. अँड 18 बुक्स म्हणजे 18 पुस्तकं आहेत आणि 24 वह्या आहेत. फाइंड द रेशिओ ऑफ नोटबुक्स टू बुक्स. म्हणजे काय करायचं, फाइंड म्हणजे काढायचं आहे, रेशिओ काढायचा आहे नोटबुक आणि वह्यांचा. तर काय आहे, नोटबुक असं लिहून घ्यायचं आधी. नोटबुक्स इज इक्वल टू 24 अँड बुक्स इज इक्वल टू 80. म्हणजे नोटबुक आहे 24 आणि वह्या आहेत 18. तर आपल्याला काय करायचा, रेशिओ. फाइंड रेशिओ काढायचा आहे. म्हणजे आपण इथं काय करायचं, 24 आधी आहे ना, मग 24 आधी घ्यायचा. इथं काय लिहिलंय, नोटबुक्स अँड 2 बुक्स म्हणजे नोटबुक आधी घ्यायचे नंतर बुक्स घ्यायचे. आणि आता कितीच्या पाड्यामध्ये, 18 आणि 24 6च्या पाड्यामध्ये दोन्ही पण आहेत. 6 × 1 = 6 6 × 2 = 12 6 × 3 = 18 आणि 6 चौक 24 4 and 3. द रेशिओ ऑफ
books to books is 3:3, 4:3. ह्याला काय करायचं, बॉक्स करायचं. हे जे पुढं लिहिलंय ना ते सगळं खाली लिहायचं. इथे खाली नाही लिहिलं, तुम्हाला दिसावं डायरेक्ट म्हणून असं लिहिलेलं आहे. आता चौथं इक्वेशन आहे 30 क्रिकेटर्स अँड 20 खो खो प्लेयर्स. म्हणजे 30 क्रिकेटर आहे आणि 20 काय खो खो खेळणारे आहेत. आर ट्रेनिंग ऑन अ फील्ड, म्हणजे याला ट्रेनिंग देतात ग्राउंडमध्ये. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेटर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. म्हणजे ह्या टोटल ह्या क्रिकेटरवाले आणि जे आहेत खो खोवाले या दोन्हींचे एकत्र मिळून काय करायचं, आपल्याला क्रिकेटरवाल्यांचा रेशिओ काढायचा आहे. म्हणजे ॲन्सरमध्ये असं लिहायचं, क्रिकेटर्स किती आहे 30 अँड खो खोवाले किती तर 20. टोटल प्लेयर्स आर 30 आणि 20 यांना मिळवायचे आणि मग टोटल प्लेयर आहेत 50. आता प्रश्न काय आपल्याला, व्हॉट इज द रेशिओ ऑफ क्रिकेटर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. टोटल नंबर ऑफ प्लेयर्स आपण काय काढलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं, क्रिकेटरवाल्यांचा रेशिओ काढायचा आहे. द रेशिओ ऑफ क्रिकेटर्सवाल्यांचंच काढायचं. क्रिकेटर किती इथं 30 येतं आणि टोटल प्लेयर किती इथं 50 येतं. म्हणजे आता रेशिओ निगणित. तर आता आपण 10च्या पाढ्याने याला दोन्हीला पण जातो. 10 त्रिक 30 आणि 10 5 50, म्हणजे 3 आणि 5 यांचा रेशिओ किती आला 3 5. द रेशिओ ऑफ इथून लिहायचा द रेशिओ ऑफ द क्रिकेटर्स टू द टोटल नंबर प्लेयर. द रेशिओ ऑफ क्रिकेटर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इज 3:5. चौथ्या क्वेश्चनचं आन्सर पण झालेलं आहे. क्वेश्चन आहे स्नेहल हॅज अ रेड रिबन. स्नेहल नावाच्या मुलीकडं लाल कलरची रिबन आहे. दॅट इज 80 सेंटीमीटर लॉंग, म्हणजे 80 सेंटीमीटर लांब आहे ती रिबन. अँड द ब्ल्यू रिबन 22.20 मीटर, म्हणजे आणि निळ्या कलरची रिबन आहे एवढी 2.20 मीटर लॉंग. व्हॉट इज द रेशिओ ऑफ द लेंथ ऑफ रेड रिबन दॅट ऑफ द ब्ल्यू रिबन. म्हणजे ह्या दोघांचा काय करायचं आहे, लाल रिबन आणि निळ्या रिबनचा आपल्याला रेशिओ काढायचा आहे. रेड किती आहे 80 सेंटीमीटर आहे. हे असतं अँडचं चिन्ह. 2.20 मीटर ती काय आहे, ब्ल्यू रिबन आहे, ब्ल्यू आहे रिबन. तर मग आता हे काय आहे सेंटीमीटर, हे आहे सेंटीमीटरमध्ये. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला कशामध्ये दिलं आहे, मीटरमध्ये दिलं आहे. आपल्याला याला काय आणायचं आहे, सेंटीमीटरमध्ये आणायचं आहे ह्याला. तर मग इथं आपण सेंटीमीटरमध्ये आणण्यासाठी आपल्याला कितीने काय करावं लागेल, ह्याला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता हा जर टिंब आहे ना, हा टिंब इथं आहे का, म्हणजे हा पॉईंट ह्याच्यामध्ये आहे का, नाही आहे. मग हा टिंब काढायचा म्हणल्यावर किती नंबर नंतर डेसिमल, 1 2 नंबर नंतर हा डेसिमल आहे ना. मग ही संख्या आहे तशी लिहायची. आपल्याला हा टिंब आधी काढून टाकावं लागेल. म्हणजे किती नंबर नंतर डेसिमल आहे, 1 2 नंबर नंतर हा डेसिमल आहे. म्हणजे इथे 1 लिहायचा आणि इथे 2 नंबर लिहायचा. आणि हे मीटरमध्ये ना आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं. म्हणजे आपल्याला 1000ने ह्याला काय करावं लागेल, गुणावं लागेल, तेव्हा ते सेंटीमीटरमध्ये होईल. मग हे 1000 हे 1000ला गेले. म्हणजे कसं, आता इथे समजलं नसेल ना, तर आता ह्या 100ने आपण काय केलं, ह्या संख्येला गुणलं बरं का. ह्या संख्येला आपण 100ने गुणलं म्हणजे 2 शून्य ह्याच्यात ॲड झाले. हे 100 खाली आहे तसेच होते. हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले आणि इथं फक्त किती राहिले, 220 सेंटीमीटर.
म्हणजे 220 आपल्याला काय झालेलं आहे इथं आलेले इथं. तर मग आपण काय करूया 80 आधी कोणती रिबन आहे रेडच आहे 80 डिवाइड बाय 2020 म्हणजे हा शून्याला हा शून्य घालू आणि आपण कितीच्या पाड्यात येत आहे 4च्या पाड्यात नाही येत 8 कितीच्या 8 1 8 आणि 16 असं करूयाची ना आपण बेचोक 8 बेकबे बेकबे म्हणजे बेने करू आपण बेचोक 8 आणि बे 11 म्हणजे 4:11 द रेशिओ ऑफ द लेंथ ऑफ द रेड रिबन टू दॅट डब्ल्यू रिबन द रेशिओ इज 4:11 म्हणजे एवढा रेशिओ आलेला आहे ह्या रिबनचा आणि ह्या रिबनचा. लास्टमध्ये जर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं असेल ना तर इथून द पासून स्टार्ट करायचं आणि ह्या रिबनपर्यंत लिहायचं आणि त्याच्या पुढे लिहायचं 4:11 म्हणजे हे एवढ्या क्वेश्चनचं हे आन्सर ह्या क्वेश्चनचं एवढंच आन्सर आहे. गाईडमध्ये लय मोठं दिलेलं असतं एवढंसं इझी एवढंसं सोपंसं आन्सर आहे आणि हा क्वेश्चन पण संपलेला आहे. 6वा क्वेश्चन आहे शुभम्स एज टुडे इज 12 इयर म्हणजे शुभम नावाच्या मुलाची आता एज किती आहे म्हणजे वय किती त्याचं एज म्हणजे वय 12 वर्ष आहे अँड हिज फादर एज इज 42 आणि त्याच्या बाप्पाचं आता वय किती आहे 42. शुभम्स मदर इज यंगर दॅन हिज फादर बाय 6 इयर्स आणि शुभमची आई त्याच्या पप्पाच्या पेक्षा 6 वर्षांनी बारकी म्हणजे यंग आहे. यंग म्हणजे असणं म्हणजे काय तर तरुण असणं म्हणजे ती 42 वर्षाच्या त्याच्या पप्पापेक्षा 6 वर्षांनी छोटी आहे. फाइंड द फॉलोइंग रेशिओज म्हणजे आपल्याला काय करायचे खालचे रेशो काढायचे. द रेशिओ ऑफ शुभम्स एज टुडे अँड हिज मदर एज टुडे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्याच्या आईचं वय काढावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल हे करावं लागेल त्याचा आणि त्याच्या आईचं काय करायचे आपल्याला रेशिओ काढायचं तो रेशिओ काढता येईल. इथं काय करू आपण शुभम एज किती आहे 12 त्याच्या फादरची एज किती आहे 42 तर आपल्याला काय करावं लागेल त्याच्या मदरची काढायची नाही MONTHER मदरची काढायची म्हणजे आपल्याला 42 मधनं 6 वजा करावं लागते. 42 मधनं जर आपण 6 वजा केले तर किती उत्तर येतं पटक्यास वजाबाकी करा सांगा 36 उत्तर येतं. 6 म्हणजे ती 6 6 36 6 7 42 म्हणजे 36 वय काय आहे त्याच्या आईचं वय आहे. तर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं लिहूया. द रेशिओ ऑफ शुभम एज टुडे टू हिज मदर एज शुभमचं एज आहे 12 आणि त्याच्या आईचं एज आहे 36 म्हणजे 6च्या पाड्यात हे दोन्ही येतात. तर मग आपण 6 आणि याला मल्टिप्लाय करूया. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 35 6 7 36 6 नंबरला 36 येतात म्हणजे 2:3 2:6. आता ह्याला पण भाग जातोय बे 1 बे बे 3 6 म्हणजे 1 आणि 3 रेशो काय आहे रेशिओ आलेला आहे 1:3 म्हणजे इथं आपण इथं लिहू शकतो असं लिहू शकतो इथं द रेशिओ ऑफ शुभम एज टू हिज मदर एज इज 1:3 म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं हे आन्सर आहे. आता दुसरा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन आहे द रेशिओ ऑफ शुभम्स मदर एज टुडे अँड टू हिज फादर एज म्हणजे त्याच्या आईच्या आणि बापाची काढायची. पप्पाची किती होती त्याचे दुसऱ्याचं उत्तर आहे 42 होती त्याच्या मम्मीची किती होती 36 होती. तर मग कितीच्या पाड्यामध्ये 6च्या पाड्यामध्ये 42 येतात का बघू बरं. 6 6 36 6 7 48 6 6 36 6 7 42 येतात 6 आणि ते 6
6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42. 7/6 इज इक्वल टू 7:6. म्हणजे इथं असं लिहायचं, इथून सुरुवात करायची. शुभम्स मदर एज अँड हिज फादर एज, द रेशिओ, हे इथून सुरुवात करायचं आणि इथपर्यंत शेवटपर्यंत लिहायचं आणि असं लिहायचं, द रेशिओ इज 7:6. म्हणजे द रेशिओपासून सुरुवात केली की इथपर्यंत थांबायचं आणि त्याच्या पुढं काय करायचं, हे उत्तर लिहायचं. कळलं? असं लिहायचं असतं. तिसरा क्वेश्चन आहे, वेन शुभम्स वॉज 10 years old. म्हणजे जेव्हा तिसरा प्रश्न आहे, वेन शुभम वॉज 10 years old. म्हणजे शुभम जेव्हा 10 वर्षाचा होता. द रेशिओ ऑफ हिज एज टू हिज मदर एज देन. जेव्हा शुभम 10 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईचं वय किती होतं आणि त्याच्या आईच्या वयाने त्याला त्याच्या वयाला काय करायचं, आपल्याला डिवाइड करायचं आणि तो रेशिओ सांगायचा आहे. म्हणजे शुभम किती वर्षाचा आहे, तेव्हा त्याच्या आई, मग त्याच्या आईचं वय किती होतं आपल्याला मगाचं, 36 होती. तर मग शुभमचं वय किती होतं मगाचं, 12 होतं. मग ते 2 वर्षांनी कमी झालं. मग आपल्याला काय करावं, 36मधून पण 2 वजा करावं लागेल. किती वय आलं, मग 34 आलं. मग आता शुभमचं वय आणि त्याच्या आईचं वय किती, 34. तर मग आता ह्यांनी आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचे. तर ह्याला 2 पण 2नी मल्टिप्लाय होईल. बे 25 10, बे 1 बे 2मधनं 1 करायला खाली, तर मग इकडे 1 गेला, बे 7 14. म्हणजे 5/70. द रेशिओ इज 5:70. म्हणजे परत इथून लिहायचं, द लिहायचं, द रेशिओ वेन द शुभम वॉज 10 years old, द रेशिओ ऑफ हिज एज टू हिज मदर एज देन 5:70. हा क्वेश्चनचं आन्सर इथे संपलेला आहे. हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. एकदम सोपा प्रॅक्टिस होता. हळूहळू बघायचा आणि सोडवायचा म्हणजे तुम्हाला पण समजन. थँक्यू.